नमस्कार. झेप या कार्यक्रमामध्ये मी स्मिता आपलं स्वागत करते. उद्योगधंदा म्हटलं की तशी जोखीम. यशस्वी उद्योगातही चढ उतार हे असतातच असतात आणि अशा या परिस्थितीतून हे उद्योजक आपली वाटचाल करत असतात. पण यशाच्या या विशिष्ट स्तरापर्यंत पोहोचलेला उद्योग काही आकस्मिक कारणास्तव उद्योजकाला गाशा गुंडाळून बंद करावा लागणं ही फार वाईट गोष्ट आहे. कारण तो उद्योजक कैक कुटुंबाचा पोशिंदा असतो आणि त्याच्या उद्ध्वस्त होण्याची झळ ही त्याच्यावर अवलंबून असणाऱ्या सर्वांना सोसावी लागते. आणि अशा वेळी उद्योगासोबत उद्ध्वस्त झालेला उद्योजक ज्या पराभूत मनाने खचून गेलेला असतो, त्यातून पुन्हा त्याने नवीन उद्योग उभारण्यास धडपडणे हे खचितच सोपं नसतं. आणि त्याकरता विशिष्ट अशी तटस्थ व स्थिर मानसिकता लागते. आणि आज आपल्या भेटीस येणारे यशस्वी उद्योजक आपल्याला अशाच बुलंद मानसिकतेचा प्रत्यय देतील. शून्याच्याही खाली अशी परिस्थिती ओढावल्यानंतर देखील पुन्हा एक नवीन उद्योगात यशाकडे झेप घेण्याची किमया साधणारे हे मराठी उद्योजक म्हणजे अर्थ केअर इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक माननीय श्री रमेश वाघ. सर्व दर्शकांना माझा सप्रेम नमस्कार. मी मूळचा अहमदनगरचा. जन्मतारीख 30 जानेवारी 1947. माझे वडील शंकरराव रंगनाथ वाघ आणि आई इंदुमती शंकरराव वाघ. आम्ही मूळचे अहमदनगरचे असल्यामुळे पूर्ण घराणं आमचं वारकरी पंथाचं होतं. माझ्या आजोबांची पंढरपूर वारी कधीच चुकली नाही. आमच्या घरी विद्यार्थी नेहमी वार लावून जेवायला असायचे. माझे वडील सरकारी नोकरीमध्ये होते, रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये. माझी आजी रोज रात्री मला कीर्तनाला घेऊन जायची. त्या कीर्तनामुळं माझ्या मनावर अध्यात्माचा आणि विठ्ठलाचा खोल परिणाम झाला. घराच्या शेजारीच एक ख्रिश्चन लायब्ररी होती. त्यामध्ये गोष्टीची पुस्तकं वाचता वाचता अध्यात्म, ज्योतिष आणि पामिस्ट्री याची सहजच आवड लागली आणि ती मला आयुष्यभर पुरली. इयत्ता 8वी नंतर वडिलांची माझ्या पुण्याला बदली झाली आणि आम्ही पुण्याला शिफ्ट झालो. अशा प्रकारे मी पुणेकर झालो. पुढे मग इयत्ता 9वी मध्ये रमेशजी पुण्यात आले. 9वी ते 11वी म्हणजे SSC पर्यंतचं शिक्षण पुण्यातील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये त्यांनी पूर्ण केलं. पुढे मग फर्स्ट इयर आणि इंटर सायन्सचं शिक्षण पुण्यातील सुप्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमधून झालं आणि BE मेकॅनिकल ही पदवी त्यांनी पुण्याच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून पूर्ण केली. BEला ते फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शनमध्ये आले. रमेशजी अध्यात्माकडे ओढले गेले ते कॉलेज शिक्षणाच्या काळातच. लहानपणीच अध्यात्माची आवड तयार झाली आणि मध्येच कॉलेजमध्ये असताना एकदा रामकृष्ण मठ इथे जाणं झालं. रामकृष्ण मठामध्ये ध्यानाला बसायची सवय लागली. ध्यानाला बसलो की डास येऊन चावायचे आणि मग हातवारे करून ते डास पळवायचे. मग एकदा काय झालं की एक अत्यंत म्हातारे ग्रस्त माझ्यापाशी आले आणि त्यांनी त्यांचं धोतर आणि शाल माझ्या खांद्यावर ठेवली जेणेकरून मला डास चावू नयेत. तो प्रसंग अजूनही माझ्या लक्षात आहे आणि मी तो कधीही विसरणार नाही. रामकृष्ण मठामध्ये अनेक वेळा जायचं. फर्ग्युसन कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, COEPमधनं आमचे क्लासमेट आणि आम्ही दोघंजणं त्या रामकृष्ण मठामध्ये रोज जायचो. जाता जाता असा प्रसंग यायला लागला की आम्हाला पूर्ण वैराग्य यायला लागलं आणि दोघांनी मिळून
आपण आता हिमालयात कसं जायचं हे याची विचारपूस एकमेकाला आयडिया कशा करायच्या हे सुरुवात झाली. त्याच काळात त्याच्या वडिलांना, आणि हे सगळं गपचूप चाललेलं असायचं आमचं, परंतु काहीतरी कारणाने त्याच्या वडिलांना, माझ्या मित्राच्या वडिलांना हे समजलं की आम्ही हिमालयात पळून जाणार आहे. ते त्याच्या गावावरून, लातूरवरून आले आणि माझ्यासमोर त्याला खूप बोलणी झाली. त्याच्यानंतर आम्ही हा प्रसंग पूर्ण थांबवला. हिमालयात जायचं आमचं कॅन्सल झालं. त्याच्यानंतर हो ना करता करता 70 उजाडलं आणि मी BE मेकॅनिकल झालो. मला टेल्कोमध्येच नोकरी मिळाली. टेल्कोमध्ये नोकरी करत असताना असं लक्षात आलं की खरं म्हणजे हे आपलं फील्ड नाही. कारण पहिल्यापासून टूल कशी धार करायची हे तिथे शिकवायला सुरुवात झाली होती. म्हणून मी टेल्कोची नोकरी लगेच सोडली आणि एका स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये जॉईन झालो. माझं नशीब इतकं चांगलं की KK नाग हे स्वतः अतिशय उत्कृष्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट होते आणि त्यांचीच ती कंपनी होती. त्यांनी मला खूप खूप काही शिकवलं. त्यामध्ये सुरुवात करताना मी अगदी 400 रुपयांनी सुरुवात केली. 400 रुपये पर मंथ अशी सॅलरी होती माझी त्यावेळेस. पण पुढं वाढत 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 अगदी 1 वर्षभराच्या आतच माझी सॅलरी झाली 1200 रुपये. 1.5 वर्षाला 1200 रुपये झाल्यानंतर माझं लग्नाची वेळ आली. आमचं लग्न 18 मे 1973 रोजी झालं. हे लग्न माझ्या वडिलांच्या मित्रांकडनंच स्थळ आलं होतं. ज्या वेळेला नवऱ्या मुलीचे आईवडील चौकशी करतात त्यावेळेला माझ्या वडिलांनी फक्त मुलगा कर्तबगार आहे का नाही एवढंच बघितलं. त्याच्या घरी शेती वाडी, त्याची फॅमिली केवढी मोठी आहे किती लहान आहे ह्याची काही चौकशी केली नाही. आणि चौकशी जरी केलेली असली तरी त्यांच्यात ते गौण होतं. फक्त मुलगा किती कर्तबगार आहे याच्यावर त्यांचा विश्वास होता आणि त्यानुसार आमचं लग्न ठरलं. ज्यावेळेला आमचं लग्न ठरलं त्यावेळेला त्याच्या म्हणजे 1 महिन्यानंतर ते माझ्याकडं आले. त्यांनी मला सांगितलं की मी नोकरी सोडली आहे. ज्यावेळेला आमच्याकडं पैसे नसायचे, लग्न नुकतं झालेलं, वर्षसुद्धा झालं नव्हतं, त्यावेळेला पैसे कुठून आणायचे असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढं नेहमी उभा राहायचा. त्यावेळेला MAला ॲडमिशन घेतल्यानंतर स्टायपेंड मिळतो हे त्यांना समजल्यावर त्यांनी पहिल्यांदा MAला ॲडमिशन घेतली आणि महिन्याला 400 रुपयेचा स्टायपेंड आणायला लागले. म्हणजे त्यांची जेव्हा पहिली नोकरी होती त्यावेळेला त्यांना 400 रुपये पगार होता. तीच परिस्थिती परत त्यावेळेला आली. 400 रुपयाच्या पगारावर माझा नवरा मला 400 रुपये मला आणून द्यायचा आणि सगळा संसार महिन्याभराचा करायला सांगायचा. पण त्यावेळेला त्यांच्यासुद्धा काही अपेक्षा माझ्याकडून नव्हत्या आणि माझ्यासुद्धा अपेक्षा त्यांच्याकडून काही नव्हत्या. त्यामुळं आमचं सुरळीत चाललेलं होतं. नोकरी सोडल्यानंतर स्वतःचा बिझनेस सुरू करताना मी H ब्लॉकमध्ये A51 या प्लॉटमध्ये भाड्याने जागा घेतली आणि तिथं माझा स्वतःचा लेड लायनिंगचा व्यवसाय सुरू केला. हेच करत असताना मी MSFCमध्ये जाऊन आलो. MSFCमध्ये त्या लोकांनी खूप चांगलं स्वागत केलं, कारण त्यावेळेस स्मॉल स्केल इंडस्ट्रियलिस्ट खूप कमी असायचे आणि खूप डिमांड त्यांना होती त्यावेळेस. तर तिथल्या ऑफिसर्सनी स्वतः माझ्याकडे येऊन माझा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आणि मला सांगितलं की तुम्ही आता MIDCमधनं प्लॉट घ्या. तो प्लॉट घेतल्यानंतर आम्ही तुम्हाला डिस्बर्स करू. मी MIDC ऑफिस चिंचवड येथे एकदा गेलो होतो. तिथे एरिया मॅनेजर बसलेले होते. फार मोठी त्यांचं ऑफिस होतं आणि मी एकदम दबून गेलो. मला बघितल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा विचारलं, काय पाहिजे तुला? म्हटलं मला प्लॉट पाहिजे. किती पैसे आहेत तुझ्याकडं? म्हटलं 400 रुपये. जा म्हणे, 400 रुपयांनी प्लॉट येत नाही. मी म्हटलं मला प्लॉट तर पाहिजे सर. मला म्हणे कोण तू, नाव काय तुझं? मी म्हटलं माझं नाव रमेश शंकरराव वाघ. कुठला तू? मी म्हटलं की मी अहमदनगरचा. शंकरराव वाघांचा मुलगा का तू? हो. बैस म्हणे, तुझ्या बापाचा मला वचपा काढायचा आहे. मी एकदम घाबरलोच. मी त्यांना विचारलं की असं काय झालं आहे म्हणून. नाही म्हणे तू बैस, तुझ्या वडिलांनी मला 2 वर्ष फुकट शिकवलेलं आहे. मी रेव्हेन्यूमधला माणूस, तुझेही वडील अहमदनगरला रेव्हेन्यूमध्ये होते. दररोज सकाळी 6 वाजता 6 ते 7 2 वर्ष त्यांनी मला शिकवलं. त्याच्यामुळेच मला बढती मिळत मी आत्तापर्यंत इथं आलो आहे. एवढं म्हणून
त्यांनी माझ्यापुढे ॲप्लिकेशन फॉर्म ठेवला. त्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये रक्कम होती 9,700 रुपये आणि त्यातली 50% रक्कम म्हणजे 4,750 रुपये मला भरायचे होते. तर मी ते बघितल्यानंतर सरांना म्हटलं की सर मला तर एवढी रक्कम भरणं शक्य नाही, आत्ता माझ्याकडे फक्त 400 रुपये आहेत. ते म्हणे तू फॉर्म भर मग बोलू. त्यामध्ये फॉर्ममध्ये असं लिही की मी 1 महिन्याच्या आत ही रक्कम भरेन, असं करून तुझे 400 रुपये भर आणि मग तो फॉर्म माझ्याकडे दे. 1 महिन्याच्या आत 4,750 रुपये भरणं मला काही शक्य झालं नाही. लगेचच MIDCकडनं मला एक लेटर आलं की तुम्ही हे पैसे भरलेले नाहीत, लवकरात लवकर पैसे जर भरले नाहीत तर तुमचा प्लॉट जो आहे तो काढून घेण्यात येईल आणि दुसऱ्याला देण्यात येईल. ते पत्र घेऊन मी परत MIDCच्या सरांकडे गेलो. त्यांनी ते पत्र बघितलं आणि मला सांगितलं की तू आता त्याच्यावर विनंतीपूर्वक एक अर्ज कर की मला काही दिवसाची मुदतवाढ मिळावी, मी ते मुदतवाढ दिल्यानंतर मी पैसे देईन, असं एक पत्र माझ्याकडनं त्यांनी लिहून घेतलं. लिहून घेतल्यानंतर त्यांनी तिथे स्वतः सँक्शन करून मला 3 महिन्याची मुदतवाढ दिली. 3 महिन्यानंतरसुद्धा मला ते शक्य झालं नाही. मी थोडे थोडे पैसे भरत होते पण पूर्ण काय मला भरता येत नव्हते. 3 महिन्यानंतर पुन्हा एकदा मुदतवाढ असं करत करत तो प्लॉट मला मिळायला 2 वर्ष लागली. 1975 साली मला तो प्लॉट ताब्यात मिळाला. हा जो प्लॉट मला मिळाला ना तो माझ्या वडिलांच्या पुण्याईमुळेच. त्यांनी एवढी पुण्य केली, त्याच्यामुळेच माझा कारखाना आणि प्लॉट मला मिळू शकला. इनोव्हेशन दाय नेहमीच रमेश वाघ. याची कारणं मी प्रत्यक्ष त्यांचा प्रवास अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत पाहिलेला आहे, बघितलेला आहे, अनुभवलेला आहे. त्यांचे सगळे आयुष्यातील टक्के टोनपे जे काय असतील ते मी त्याचा साक्षीदार मी आहे. 1-1.5 खोलीमध्ये यांनी संसार सुरू केला. 1973 साली त्यांचं लग्नही झालं त्या वर्षी. तेव्हा ते अनएम्प्लॉयड होते आणि ह्याच्यामधला जो क्रिएटिव्हनेस नाही तो त्यांनी कधी परिस्थितीमुळे डळमळून दिला नाही. माझ्या कंपनीचं नाव होतं RV इंडस्ट्री. व्ही म्हणजे माझा मित्र विजय आणि आर म्हणजे माझं स्वतःचं नाव आर. असं RV इंडस्ट्री म्हणून प्रोप्रायटरीशिप मी सुरू केली. सुरू केल्यानंतर एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीकडे लेडची कामं मी घ्यायला सुरुवात केली आणि त्यांनी मला भरपूर कामं दिली. मला असं कळले की इंडियन रेऑन कॉर्पोरेशन कंपनी ही वेरावळला जी आहे त्यांच्याकडे बरंच मोठं काम कंटिन्युअस चालू असतं. तर त्यासाठी मी प्रयत्न करायचं ठरवलं आणि एके दिवशी मी वेरावळला गेलो. तिथे शर्मा नावाचे चीफ इंजिनियर होते. त्यांची भेट घेतली. तेव्हा तिथं बरेच कॉन्ट्रॅक्टर्स, लेडचे कॉन्ट्रॅक्टर्स जमले होते त्यांच्या ऑफिसमध्ये. मी मागे होतो. शर्मा सर त्यांना सांगत होते त्यांचं काम काय आहे सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सला. त्यांचं काम असं होतं की इंडियन रेऑन कॉर्पोरेशनची 137 मशीन्स आहेत. त्या मशीन्समध्ये सल्फ्युरिक ॲसिड वाहत असतं आणि त्याच्यामधनं रेऑनचा धागा निघत असतो. सल्फ्युरिक ॲसिडच्या ज्या फ्युम्स असतात त्या खाली बोगद्यामध्ये ओढून घेतल्या जातात. त्या वर जात नाही, खाली जातात आणि जमिनीच्या खाली असं खूप मोठं जाळं पसरलेलं आहे बोगद्यांचं. त्या बोगद्यांना एका बोगद्यातनं दुसऱ्या बोगद्यात, दुसऱ्या बोगद्यातनं तिसऱ्या बोगद्यात असं करून खूप मोठ्या चिमणीमधनं तो सल्फ्युरिक ॲसिडच्या फ्युम्स बाहेर जातात. ह्या सगळ्या बोगद्यामध्ये एक बोगद्यामध्ये प्रॉब्लेम झाल्यामुळं तिथलं लायनिंग पूर्ण खराब झालं होतं आणि ते खराब लायनिंग मशीन चालू असताना ते बदलून करून पाहिजे असं इंडियन रेऑन कॉर्पोरेशनचं मत होतं. कुठलाही कॉन्ट्रॅक्टर हे काम करायला तयार नव्हता, कारण सल्फ्युरिक ॲसिडच्या फ्युम्स हा फार डेंजरस असतात. त्या डोळ्यात गेल्यानंतर डोळा खूप लाल होतो, सुजतो, अशा बरेच प्रॉब्लेम असतात. तर एकही कॉन्ट्रॅक्टर तयार होईना हे बघितल्यानंतर शेवटी माझा नंबर आला. त्यांनी मला विचारलं. मी म्हटलं की मी हे काम करीन, परंतु हे काम केल्यानंतर तुम्ही जे वरचं काम आहे की मशीन डिसमॅन्टलिंग आणि असेंब्ली असं हे वर्षानुवर्ष चालणारं जे काम आहे ते मला तुम्ही द्यायला पाहिजेत.
शर्मा सर जे तिथे होते ते आगतिक झाले होते, कारण ते काम तर करणं आवश्यक होतं आणि मी करायला तयार होतो आतलं खालचं काम. तर त्यांनी मला प्रॉमिस दिलं की तू जर हे खालचं काम केलं तर वरचं काम जे आहे रेग्युलर ते मी तुला देईन. टनेल जे होतं त्या टनेलमध्ये सक्शन खूप जोरात असल्यामुळं सल्फ्युरिक ॲसिडच्या फ्युम्स वरच्या मशीन्समधनं ओढून घेतल्या जायच्या. त्याच्यामुळं तिथं निगेटिव्ह प्रेशर असायचं. मी एकदा त्या टनेलमध्ये जात असताना त्या टनेलमध्ये जायला अगदी बारीक बोगदा असायचा खाली, छोटा म्हणजे 2 फूट बाय 2 फुटाचा बोगदा असायचा. त्याच्यातनं आतमध्ये जायचं आणि मग आतमध्ये गेल्यानंतर टनेलमध्ये आपण उतरतो. त्या बोगद्यातनं मी असा सरपटत जात असताना पाठीमागची गार हवा माझ्याबरोबर जोराने आतमध्ये शिरत होती. त्याच्यावरून मला एक कल्पना आली की बाहेरची हवा आतमध्ये जर आणायची असेल तर हा बोगदा उघडा ठेवून त्याला एक पाईप लावून आपल्या केबिनमध्ये, की ज्या केबिनमध्ये आपण काम करतो आहे त्या केबिनमध्ये दिलं तर आपले सगळे प्रश्न सुटतील. त्याप्रमाणे मी साधारणपणे 15 इंच डायमीटरचा एक रबर पाईप आणून तो त्या बोगद्याला लावला आणि त्याचं दुसरं तोंड आमच्या केबिनमध्ये घेतलं की ज्याच्यामध्ये लेड लाईनिंगचं काम चालू होतं, रिपेअरचं. घेतल्या इतकी सुंदर आतमध्ये शांत वाटायला लागलं, स्वच्छ हवा आतमध्ये यायला लागली आणि आमचं काम, सगळ्या कामगार अगदी उड्या मारायला लागले आणि आमचं काम ते 3 महिन्याच्या आतच पूर्ण झालं. शर्मासाहेब खूप आनंदात होते. त्यांना माहिती होतं की त्यांनी मला वरच्या कामाचं प्रॉमिस दिलेलं होतं की जे मशीन रिमेकिंगचं काम जे होतं वरचं 138 मशीन, दर महिन्याला 1 मशीन, याप्रमाणे जे काम त्यांनी प्रॉमिस केलं होतं ते काम त्यांनी मला दिलं त्या दिवशी. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1200 रुपये महिना मिळवणे फार अवघड होतं त्या काळात. परंतु ते काम सुरू झाल्यानंतर मला दरमहा नेट प्रॉफिट 18,000 रुपये व्हायला लागला. 1977-78 मध्ये वेरावळ इथे ज्या कठीण कामात रमेशजींना यश मिळालं होतं त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल यात शंका नसावी. अर्थात त्यावेळी जी संधी आली होती ती सुसंधी आहे आणि त्या संधीचा फायदा घ्यायला हवा. याची उपरती होण्यासाठी मुळात स्वभाव तसा धाडसी असावा लागतो. प्रोप्रायटरशिप कंपनी होती RV इंडस्ट्री, ती चांगली चालायला लागली होती. त्याला एक्साईट बॅटरी इंडस्ट्रीजच्या बऱ्याच ऑर्डर होतात. त्याचप्रमाणे इंडियन रेव्हन कॉर्पोरेशनच्या सुद्धा खूप ऑर्डर मिळायला लागल्या होत्या. काही दिवसांनी, काही महिन्यानंतरच मी एक रोटरी फर्नेस स्वतः डिझाईन केली आणि त्याच्यामध्ये स्मेल्टिंग करायला सुरुवात केली. हे RV इंडस्ट्रीमध्येच चालायला लागलं. परंतु काही दिवसांनी 10,000 स्क्वेअर फूट ही जागा खूप कमी पडायला लागली आणि दुसरी जागा घेण्याची वेळ आली. तर नंतर मी आळंदी मरकळ रोडवर सोळू या गावी 2 एकर जागा विकत घेतली आणि स्मेल्टिंग प्लॅन्ट त्या आळंदी मरकळ रोडवर सुरू केला. कंपनीचं नाव मी ठेवलं होतं महाराष्ट्र लेड प्रायव्हेट लिमिटेड. छोट्या प्रमाणात लेड स्मेल्टिंग करणारी भारतातली ती पहिलीच कंपनी होती. त्या साईजचे मशीन किंवा छोट्या साईजचे मशीन्स कुठलेही अवेलेबल नव्हते. तर स्मेल्टिंगसाठी लागणारी सगळी मशिनरी मी स्वतः डिझाईन केली आणि मॅन्युफॅक्चर केली आणि ती त्या प्लॉटवर बसवली. ती उत्तम प्रकारे चालली आणि ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड, ऑर्डनन्स फॅक्टरी खडकी यांच्यासुद्धा लेडच्या ऑर्डर मिळायला लागल्या. 1988 मध्ये आमचे मित्र रोटेरियन चंद्रकांत दोशी मला भेटले आणि त्यांनी मला रोटरीमध्ये इन्व्हाइट केलं. दॅट वॉज अ व्हेरी व्हेरी सॅटिस्फाईंग मोमेंट फॉर मी. रोटरी इंटरनॅशनल इज अ व्हेरी व्हेरी बिग ऑर्गनायझेशन आणि त्याचा मेंबर असणे हे फार मोठा प्राईड आहे माझ्यासाठी. तो 1989 साली जेव्हा रोटरी क्लब ऑफ निगडी स्थापन झाला त्याच्यानंतर काही महिन्यातच मला चंद्रकांत दोशी सरांनी रोटेरियन म्हणून तिथे जॉईन करून घेतलं. बाबा आता एकदम यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती आणि एखादा यशस्वी उद्योजक म्हटला की त्याच्या काही व्हॅल्यूज असतात. आता आपण MBA करतो, मॅनेजमेंटचे कोर्सेस करतो, त्याच्यात बऱ्याच वेळा सांगितलं जातं तर करेज, इंटेग्रिटी अशा बऱ्याच व्हॅल्यूज आपण म्हणतो. पण मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला त्याच दरम्यान त्यांची करेज ही व्हॅल्यू म्हणजे धाडस म्हणजे काय आणि त्यांची ती वृत्ती मला लक्षात आली.
त्याचं एक उदाहरण मला असं आठवतं आहे, अगदी विविडली आठवतं आहे की मी लहान असताना सकाळी ते तयार झाले होते आणि आम्हाला फोन आला की ऑफिसमध्ये म्हणजे फॅक्टरीमध्ये लोकांना जाऊन देत नाही आहेत, संप पुकारला आहे वर्कर्सनी. तर त्या दरम्यान मग बाबा मला म्हणाले, चल सुमित आपण जाऊन बघूयात काय चाललं आहे. म्हणून आम्ही निघालो. मी आणि बाबा पोचलो RV इंडस्ट्रीला. बघतो तर जवळजवळ 100 लोक जमा झाले होते आणि ते सगळे बाबांच्या नावाने शिव्या घालत होते. इट वॉज अ व्हेरी स्केरी एक्सपिरियन्स ॲज अ यंग चाइल्ड. मला तो फारच भीतीदायक वाटला त्या क्षणात. पण जेव्हा बाबा म्हणाले की चल बघतो कोण माझी कंपनी बंद करतो आहे, चल माझ्याबरोबर, मग आम्ही दोघं उतरलो गाडीतनं आणि त्यांनी गेट अनलॉक केलं. एक माणूसही पुढं आला नाही आणि ते सगळेजण मागं थांबले, काही बोलले नाहीत. एक क्षणभर तो आवाज सगळा शांत झाला होता फक्त त्यांच्या धाडसामुळे. आणि मग आम्ही दिवसभर ते काम करत बसलो होतो. मी टाईमपास करत बसलो होतो, बाबा त्यांचं काम करत होते. ह्या एक्सपिरियन्समध्ये धाडस म्हणजे खरं काय असतं हे मला खऱ्या अर्थाने जाणीव झाली त्याची. घरात मी सगळ्यात लहान आणि सगळ्यात लाडकी. आईबाबांनी माझे खूप लाड केले. कधीही बाबांना बघितलं तरी ते वाचनातच असायचे. प्रत्येक वेळेस कुठलं ना कुठलं पुस्तक वाचत असायचे. त्यांना माझ्यासाठी ते सगळ्यात हुशार, स्ट्रॉंगेस्ट मॅन इन द वर्ल्ड आणि असं व्यक्तिमत्व की घरात कुठलाही प्रॉब्लेम येऊ दे, काही येऊ दे, ते काळजी घेतीलच असं अझम्पशन असायचं. खूपच सिक्युरिटी होती आणि बालपण अगदी मजेत गेलं. शिक्षणाच्या बाबतीत किंवा अभ्यासाबाबतीत त्यांचे कधीही एक्सपेक्टेशन्स नसायचे की तू असंच केलं पाहिजेस किंवा एवढे मार्क आले पाहिजेस. ते नेहमी व्हॅल्यूजवर भर द्यायचे की मुलांनी कसा विचार करावा. 1987 ते 2003 हा काळ माझ्या दृष्टीने सुवर्ण काळच होता. दोन्ही कंपन्याची उत्तम प्रकारे भरभराट होत होती. सक्सेसफुल बिझनेसमॅन होण्यासाठी एक मोठा फॉर्म्युला आहे, हाय रिस्क हाय रिवॉर्ड. तर रिस्क घेण्याची कपॅसिटी बाबांमध्ये तर आहेच आहे, पण ते इम्प्लिमेंट करून रिवॉर्ड मिळण्यासाठी जे करेज लागतं, जे धाडस लागतं, ते माझ्या बाबांमध्ये आहे आणि मला त्याचा खूप गर्व आहे. मुलाचं शिक्षण, मुलीला परदेशात नोकरी, ह्या गोष्टी फार आनंददायी होत्या. बाबांचं टेक्नॉलॉजीवर खूप प्रेम. नवीन काही टेक्नॉलॉजी आली किंवा मार्केटमध्ये तर ती आपण कशी वापरून बघायची किंवा एक्सपेरिमेंट करायचं ह्याच्यावर त्यांचा खूप भर असायचा. एव्हरी टेक्नॉलॉजी दॅट केम इन न्यू. कम्प्युटर पण कुणाकडे नव्हता, पण आमच्याकडे कम्प्युटर होता. त्यांनी एका माणसाला हायर केलं होतं. त्यांनी स्वतः प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस शिकले होते की कम्प्युटरचा खूप मोठा रोल असणार आहे पुढच्या आयुष्यात आणि जगात, फ्युचरमध्ये. म्हणून त्यांनी कम्प्युटर शिकले आणि माणसाला एम्प्लॉय करून प्रोग्रॅम्स लिहिले. तर टेक्नॉलॉजीवर भयंकर त्यांचा जीव. 2003 साल आलं आणि हळूहळू संकटाची परंपरा सुरू झाली. पूर्वी केलेल्या चुका संकट म्हणून पुढे यायला लागल्या. सगळ्यात पहिली चूक मी जी काही केली होती ती म्हणजे माझ्या वर्किंग कॅपिटलमधले पैसे मी माझ्या बंगल्यात टाकले होते. त्यामुळे झालं काय, वर्किंग कॅपिटल कमी पडायला लागलं तर बिझनेस कमी झाला. बिझनेस कमी झाल्या अनेक गोष्टी व्हायला लागल्या. त्याच काळात चायनाने माझ्या फिनिश गुडच्या पेक्षा कमी किमतीमध्ये शिसं भारतात आणायला सुरुवात केली. आमची शिशाची किंमत 32 रुपये किलो होती, परंतु चायना लँडेड कॉस्ट वॉज 17 रुपीज पर किलो. त्याच्यामुळं बिझनेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लॉस व्हायला लागला. जसा लॉस वाढत जायला लागला तसा लोकांच्या वागण्यात बोलण्यात फरक व्हायला लागला. भरीत भर म्हणून त्याच काळात कामगारांनी उठाव केला आणि मोठा संप झाला.